हाय, वेलकम टू द व्हिडिओ. तर मला सांगा, आपल्या महिला मंडळांचा किंवा इन जनरल सगळ्या फिमेल्स सगळ्यात आवडीचा विषय कोणता? फिमेल्सना पण माहिती आहे, म्हणजे सगळे सांगतील सगळ्यात जास्त आवडीचा विषय कोणता? तर गप्पा मारायच्या. आणि त्या पण कशा? हिच्या तिच्या. आणि त्या कशा बोलतात माहीत? सगळ्यांनाच माहिती आहे आपण कसं बोलतो, म्हणजे सगळ्याच इन जनरल बरं का. कुणाबद्दल सांगायचं असेल तर कुजबुजत, कसं कुजबुजत बोलतो, तोंडावर हात ठेवून एकदम छोट्या आवाजामध्ये कुजबुजतो. तिने असं केलं, तिने तसं केलं. तर हा आपला फेवरेट विषय. तर याच्याच रिलेटेड एक खूप मस्त मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. 100% 101% ही इफेक्टिव्ह आहे, एवढी जास्त. तर ही प्रॅक्टिस मी आज तुम्हाला शेअर करणार आहे आणि खरंच खूप याच्या रिलेटेड मी तुम्हाला माझा अनुभव पण एक शेअर करणार आहे. मी ही दोनदा ट्राय केली होती. मला एक आठवत नाहीये त्या रिलेटेड एवढं, म्हणजे ती व्यवस्थित एवढी गोष्ट चालत, कारण मी मध्ये मिस केले होते डेज, एवढी म्हणजे एनर्जी अलाईन नव्हती. पण मी एकदा आहे ना खूप छान पद्धतीने केली होती, त्याचा रिझल्ट खूप मस्त आला. ती गोष्ट तुम्हाला पुढे शेअर करणार आहे, पण त्याच्या आधी ही तुम्हाला टेक्निक शेअर करते. तर या टेक्निकमध्ये काय करायचं, याला बोलतात विस्पर टेक्निक, म्हणजे कुजबुजायचे स्वतःशीच. दुसऱ्याशी नाही कुजबजायचं. तर स्वतःशीच कुजबजायचंय. एक तुमच्या घरामध्ये मिरर तर असेल, सगळ्यांच्या घरात आरसा तर असतो. तर ऍटलिस्ट एवढा तरी तुमचा चेहरा दिसेल, एवढा तरी आपला आरसा हवा. म्हणजे कारण तुम्हाला स्वतःशी बोलायचं, ऍटलिस्ट तुम्ही तरी स्वतःला गप्प मारते असं वाटलं पाहिजे ना. तर आणि हे किंवा तुमच्या घरी फुल मिरर असेल ना, तर सगळ्यात बेस्ट. तर ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. तर या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय करायचंय, एक शांत उभा राहायचं मिरर समोर आणि 3 दीर्घ श्वास घ्यायचेत. 3 श्वास सोडायचे, दीर्घ श्वास घेऊन सोडायचे. हे कशासाठी? तर आपली म्हणजे जे काही आपले विचार चालले ते शांत व्हावे पण स्टेबल व्हावे, यासाठी हे छोटेसे म्हणजे 3 डीप ब्रीथिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्यानं मग नंतर आरशासमोर उभं राहून स्वतःशीच कुजबुजायचं तुमच्या मॅनिफेस्टेशनबद्दल. आणि काय कुजबुजायचं, की तुमची ती मॅनिफेस्टेशन जी काही आहे ती पूर्ण झाली आहे आणि तुम्ही खूप आनंदी आहात. कशा पद्धतीने झाली या गोष्टी तुम्ही ॲज अ अफर्मेशन किंवा एक स्टोरी सांगू शकता. आणि ही गोष्ट तुम्हाला 11 वेळा करायची. एक अफर्मेशन टाईप तुम्हाला ते 11 वेळा बोलायचे. सपोज तुम्ही म्हणू शकता, थँक्यू थँक्यू, तुला माहिती आहे का, ही तुझी अफर्मेशन पूर्ण झाली, हे तुझं मॅनिफेस्टेशन पूर्ण झाले, तू खूप हॅप्पी आहेस, तू खूप आनंदी आहे, असं स्वतःशीच बोलायचं. तर आणि हे 11 वेळा जेव्हा तुम्ही कराल ना, तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा 3 डीप ब्रीथ करायच्यात आणि एक्झेल करायचे आणि सोडून द्यायचंय. म्हणजे ह्याचं हे करत नाही, चेस नाही करत बसायचं त्या मॅनिफेस्टेशनला. ह्या सर्व गोष्टी युनिव्हर्सकडे सोडून द्यायच्यात आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला सलग 11 दिवस करायची आहे. दिवसातून 11 वेळा, म्हणजे दिवसातून 11 वेळा म्हणजे फक्त एकदा आरशासमोर उभं राहून 5 मिनिटात 11 वेळा तर बोलून होतच. तर दिवसातून एकदा 11 दिवस ही प्रॅक्टिस 11 वेळा म्हणायची, करायची आहे. तर याने खरंच खूप छान इम्पॅक्ट आहे. तर माझा आता अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. तर आम्हाला घ्यायची होती कार. तर कारसाठी